हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. सकाळी-सकाळी घरातली सर्व कामं ठेवून मी परत एकदा बाहेर निघाली आहे. मी आवरलंय माझं. थोडंसं हॉल वगैरे क्लीन केलं होतं. पण परत म्हटलं की नाही ही कामं राहू द्या आणि नंतर ना आल्यावर करता येईल कारण की परत सुद्धा उशीर होतो. रिहूला घ्यायचं असतं. म्हणून मग मी फटाफट आवरलं आणि लगेचच निघाले. डायरेक्टली ह्या फ्लॉवर मार्केटमध्ये आली आहे, जे की लास्ट मंथमध्ये मी 3 ते 4 वेळा आली होती आणि आता मात्र परत एकदा फेब्रुवारी मंथमधली ही माझी पहिली चक्कर आहे. माहीत नाही परत एकदा किती वेळा येते. लास्ट टाईम मी जेव्हा आली होती ना, तेव्हा फ्रेंड्ससोबत होते त्याच्यामुळे एवढं काही वाटत नव्हतं. थोडंसं रिलॅक्स कारण की इथेच फ्लॉवर मार्केट आहे. फ्लॉवर मार्केटपासून मी आता दुसऱ्या ठिकाणी चालली आहे. म्हणजे की जिप्सीचे फ्लॉवर मला पाहिजे होते किंवा रोजचे वगैरे सुद्धा मी पाहणार होते. आधी एन्क्वायरी करणार होते कसे काय आहेत. जर जास्त महाग असले तर काही घेणार नव्हते. तर म्हणूनच मग म्हटलं चला पहिले ते तर फ्लॉवर घेऊन या फ्लॉवर मार्केटमध्ये काय आपल्याला दुसरं काम नाहीये. तसं तर आयडिया होतीच की आता व्हॅलेंटाईन वीक स्टार्ट होतोय म्हणजे फ्लॉवर्स खूप जास्त महाग असणार आहे. तरी सुद्धा म्हटलं जाऊन इन्क्वायरी तर करून येऊयात आणि रोजचे वगैरे फ्लॉवर वगैरे कसे आहेत, काय आहेत त्याचे रेट माहीत होतं म्हणजे तेवढा अंदाज तर होताच. तरी सुद्धा एवढं मोठं धाडस केलं होतं. एकटीच आपली निघाली होती आणि आता इथून मी व्लॉग करत होती तर इथं पण एक फ्लॉवर मार्केट आहे म्हणजे 2 मार्केट आय थिंक. तर हा मुलगा एकदम अचानक आवाज देऊन हाय करत होता. मी एकदम अचानक घाबरलीच पहिल्यांदा तर. आणि नंतर ना तशीच फ्लॉवर जे काही होते मला जिप्सीचे आणि रेड रोजचे घ्यायचे होते. तर रेड रोज खूप जास्त महाग होते. म्हणजे मी जे की लास्ट टाईम आम्ही आलो होतो ना, मी आणि माझी फ्रेंड, तर त्यावेळेस रेड रोजचे एका बंचचं प्राईस होती 170 आणि आज मात्र होती 600. इतका मोठा डिफरन्स होता. जिप्सीचे फ्लॉवर लास्ट टाईम आम्ही घेऊन आलो होतो ₹250 बंच आणि आज होता 300. ते तरी ओके होतं. पण रोजचे प्राईस इतके हाय होते आणि जर तुम्ही ऑदर कलरमध्ये जर घेत असाल, तर त्याचे 300 असे काहीतरी रेट होते. तर मग मी एक-एक असे 2 बंच घेतलेले आहे. पाहूयात आता त्यात तुम्ही काय-काय शूट करतीये. जिप्सीचे फ्लॉवर घेऊन झाल्यानंतर ना, मी गेली होती ह्या मार्केटमध्ये. तिथून तर खरं काही घेतलं नाही, पण आहे ना, असंच राउंड तर मारून आले कारण की इतक्या लांब गेले होते आणि त्या मार्केटमध्ये जाणार नाही असं होणारच नाही. बाकी तर फ्लॉवर मला काहीच पाहिजे नव्हते. हुसूरला जाण्याचा प्रवास माझा खूप जास्त हेक्टिक होता कारण की जाताना एवढी जास्त गर्दी होती. अत्ती-बेल्ले टू हुसूर खूप जास्त उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. एकदम धक्काबुक्की चालू होती बसमध्ये. तर असा माझा हुसूरचा आजचा हा प्रवास होता. त्यानंतरनं बिग मार्केटमध्ये गेले. छोटेसे जे काही गोष्टी हव्या होत्या त्या घेतल्या आणि घरी आल्यानंतरनं पटकन चेंज केलं आणि आता मी जाणार होतो एका मंदिरात. तर यांचाच मी इथं वेट करतीये आणि मंदिरात आज महाप्रसाद सुद्धा होता आणि खरं तर मी जेवण सुद्धा केलेलं नव्हतं. म्हणून म्हटलं चला फटाफट आहे ना आपण मंदिरात जाऊन येऊया आणि तिकडेच जेवण करूया. म्हणून पहिल्यांदा तर दर्शन घेतलं आणि त्यानंतरनं जेवण वगैरे केलं. आता बाहेर गेली होती म्हटल्यावर घरातला तुम्हाला सांगितलं पसारा सगळा तसाच ठेवला होता. हॉल तेवढा थोडासा क्लीन वगैरे करून गेली होती. पण किचन वगैरे मात्र सर्व काही तसंच होतं. आलं की लगेचच मग मी माझ्या जेवण करून आल्यानंतर लगेचच मी माझ्या कामांना सुरुवात केली. रियान मात्र खेळत होता म्हणून थोडंसं बरं वाटत होतं. नाहीतर तोही खूप जास्त मध्ये-मध्ये करत असतो आणि महाप्रसाद तर खरंच खूप छान होता. तिथे राईस आणि शिरा होता. तर मी थोडासा इश्यूसाठी सुद्धा घेऊन आले होते कारण की म्हणजे ते देत होते घरी सुद्धा म्हणजे आपण घेऊन येऊ शकतो कारण की बरेचसे कामगार वगैरे टिफिन घेऊन येत होते आणि टिफिन त्यांचे भरून घेऊन जात होते. असं मी पाहिलं होतं. म्हटलं चला ईशानसाठी सुद्धा थोडंसं घेऊन जाऊयात आणि तोच प्रसाद मी पहिल्यांदा काढून ठेवला आणि इकडं व्यवस्थित असं झाकून वगैरे ठेवलं आणि नंतरनं परत ही माझी जी कामं राहिली होती पेंडिंग तर ती करायला घेतली. आता सकाळचे जे फ्लॉवर आणले होते ना, ते पाण्यात ठेवायचे आणि माझ्याकडे तेवढं मोठं काही फ्लॉवर पॉट नाहीये. तर ह्या तांब्याच्या भांड्यातच थोडंसं पाणी ठेवलं आणि त्यामध्येच ते फ्लॉवर ठेवून घेतले होते. हा जो बंच मिळाला होता तुम्हाला ₹100 मिळाला होता. नॉर्मल डेजमध्ये तो बंच ₹80 मिळतो फ्लॉवर मार्केटमध्ये. पण आता हा मला ₹100 मिळाला होता. म्हटलं असू द्या रेड रोज आणि तेवढेच थोडंसं काही जर शूट केलं तर म्हणजे म्हणजे अंदाज किंवा आयडिया मी घेतली आहे मला काय शूट करायचंय. आता रियान ईशानचं आहे ते शूट. जर त्यांनी तसा रिस्पॉन्स दिला तर मी नक्कीच उद्या हे शूट करणार आहे आणि त्याच्यासाठी ही सगळी गडबड मी केली होती. फ्लॉवर्स वगैरे घेऊन आली होती. आता कॅमेरा आहे म्हटल्यावर मला पहिल्यापासूनच म्हणजे शूट करण्याची खूप जास्त आवड आहे. वेगवेगळ्या थीम वगैरे करायच्या, जे की फोटोग्राफरचे वगैरे आपण पाहतच असतो. पण एवढे पैसे वगैरे पे करायला म्हणजे करून ते फोटोशूट करू नाही शकत. मग आपल्याकडे कॅमेरा आहे तर थोडंफार आयडिया घेऊन आणि जेवढं जमेल तेवढं बॅकड्रॉप तयार करून मी शूट करत नेहमीच असते. तर आता
तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व भांडे वगैरे क्लीन करून घेतली आहे आणि आता जो काही किचन ओटा होता तो फायनली क्लीन करतीये आणि असं म्हणजे क्लीन असलं ना खरंच खूप छान आणि मस्त वाटतं मला तरी आणि ही लाइटिंग या कोपऱ्यातली खूप जास्त म्हणजे असं पॉझिटिव्ह वाइब्स देते आणि काम करायला ना मला किचनमध्ये खूप जास्त एनर्जी येते. एकदम माझा जो कॉर्नर आहे तो ग्लो करत असतो. तर अशा पद्धतीने मी आता हे ना किचन वगैरे आता इथं क्लीन करतीये आणि त्यानंतरनं जो काही मग मी काचेचा घेतलेला आहे तो सुद्धा भरून ठेवतीये. तर त्याचं कारण असं होतं, की जेव्हा कधी स्वयंपाकाला म्हणा किंवा जेवण वगैरे करायला बसतो ना, तर त्यावेळेस आता हा इझिली मग मला घेऊन बसता येतं. जेणेकरून 4दा उठायची किंवा जास्त ग्लास वगैरे भरून घ्यायची गरज पडत नाही. एवढा एक मग घेतला, की थोडा सफिशियंट होऊन जातो. स्वयंपाकात म्हणा किंवा जेवणाच्या वेळी. तर खूप जास्त हेल्प मला आता याची होतीये. म्हटलं मस्त त्याला वॉश करून घेऊया आणि एकदम छान असं भरून ठेवूयात. खरंच खूप भारी वाटतंय ह्या गोष्टी वापरायला म्हणजे काचेचे जे की मी DMartमधनं घेतलंय आणि आता माहीत नाही किती दिवस टिकतोय काय? पण आता नवीन-नवीन आहे तर खूप जास्त हौस आहे मला त्याची आणि खूप जास्त एन्जॉय करते मी ह्या सर्व गोष्टी करायला. त्यानंतर ना जे काही फ्लॉवर्स वगैरे आणले होते ना, तर ते मी वरती ठेवून दिले होते. कारण की मला आता किचनमध्ये वगैरे पोछा लावायचा होता आणि हे फ्लॉवरसुद्धा आता कुठेतरी ठेवून द्यावे लागतील. थोडंसं पाण्यामध्ये ठेवले म्हणजे ते सुकणार नाही. तर असा हा किचन असा मी ऑर्गनाइज केलाय आणि खूप भारी वाटते आज की आपल्या किचनमध्ये एवढे मोठे फ्लॉवर्स आहेत. मी जेव्हा घरी आली ना, तर त्याच वेळेस मशीन लावून गेली होती. त्याच्यामुळे ना मशीनसुद्धा झाली होती आणि आता मशीनमधलेच कपडे मला वरती नेऊन टाकायचे होते, जेणेकरून वाळतील आणि गॅलरीमध्ये काही इतकं ऊन येत नाही. अजून काही इतकाही उन्हाळा स्टार्ट झालेला नाही, पण बऱ्यापैकी थंडी कमी झाली आहे. म्हणून म्हटलं हे ना जे कपडे आहेत ते आज वरती घेऊन जाणार होते टाकण्यासाठी. कारण की भरपूर दिवस झाले मी वरती काही कपडे टाकतच नाही. गॅलरीमध्ये सुकून जातात. तर पण आज थोडंसं लेट झालं होतं कपडे वॉश करायला, तर म्हटलं चला वरती टाकून देऊ. हॉल वगैरे तर मी क्लीन केलेलाच होता, पण जे कार्पेट वगैरे होतं ते पुढच्या वरच्या बेडवरती टाकलं होतं, कारण की मग खाली ओलं होतं. आता वरती जायचंय, पण रिवला आहे ना वरती जाताना सुद्धा खेळणं हातात पाहिजे असतं, म्हणून त्याची गडबड सुरू असते, की "मम्मा हे खेळणं घेऊ का? ते खेळणं घेऊ?" म्हणून तो शोधत होता. त्याला किती सांगितलं 2 मिनिटात आपण कपडे लगेचच टाकून येतोय, पण तो काय ऐकणार. कपडे वगैरे टाकून आले आणि लगेचच म्हटलं हे कार्पेट वगैरे अंथरून घेऊया आणि जसंही मी कार्पेट टाकलं ना, तसंही रिवची अशी मस्ती सुरू होऊन जाते. त्याला खूप जास्त आवडतं, की त्याच्या खाली लपायचं असतं त्याला. पण आत्ता मात्र रियाचं चाललं होतं, की "मम्मा माझा स्टडी घे" म्हणून. आता स्टडी लगेचच ठीक आहे म्हटलं. लगेचच आम्ही सुद्धा स्टडीला बसलो आणि आता स्टडी काय करायचं? तर मग त्याच्या मनाने असतं, की "मम्मा हे करायचं, ते करायचं." आज 1 to 20 असं त्याला लिहायला दिलं होतं, कारण की आजपर्यंत एक-एकच लेटर जे होतं ना, तर त्या एक-एकच नंबर त्याला लिहायला दिलेला होता. पण आज मात्र डायरेक्टली 1 to 20 आता त्याचं कंप्लीट झालेलं आहे, तर डायरेक्टली 1 to 20 असंच आता लिहायचं इथं मी होतं. जेव्हा नोटबुकचं पेज पलटत होती ना, तर ते मला काही पलटलं गेलं नाही. म्हणून मी थोडेसे बोटं असे तोंडात घालून ओले केले आणि त्याच वेळेस मला रियान बोलतोय, की "मम्मा माझी मॅम पण अशीच करते" म्हणून. बापरे! मला तर इतकं त्याचं म्हणजे कुतूहल वाटलं, की रियाने इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी अशा ऑब्झर्व्ह करते. म्हणूनच मी त्याचं थोडंसं लाड करत होते. खूप जास्त आवडलं रियांच्या ह्या गोष्टी, की छोट्या-छोट्या गोष्टी तो आम्हाला अशा सांगत असतो. त्यानंतर ना मग आम्ही स्टडी वगैरे केला ना, आता डायरेक्टली मी किचनमध्ये आली आहे. एकदम इव्हनिंगला बराच वेळ म्हणजे काहीही केलं नाही. थोडंसं झोपले सुद्धा होते. आज खूप जास्त कंटाळा आला होता, कारण की बाहेर जाऊन आली होती. ईशानलाही आज काही ट्युशन नव्हतं. तोही खेळायला गेलेला आणि आता इथं मला आज बनवायची होती भेंडीची भाजी. म्हणून छान अशी भेंडी वगैरे वॉश करून घेतली आणि नंतर ना ती पुसून घेत होते, कारण की लगेचच तशीच चिरली गेली, तर ती एकदम चिकट होऊन जाते आणि म्हणून म्हटलं ती छान अशी ड्राय वगैरे झाली ना मगच हे करूया कट करूयात. तर अशा पद्धतीने आणि थोडीशी भेंडी वगैरे चिरली. परत थोडासा कंटाळा आला. म्हटलं अजून थोडा वेळ आपण ह्या जे काही कपड्यांच्या घड्या घालायच्या राहिल्या तर त्याच घालूयात आणि मग नंतर ना परत एकदा आपल्या कामाला सुरुवात करूयात. तर इथं ईशान पण आलेला आणि तोही मध्ये-मध्ये येऊन मला सांगत होता, की मी त्याला विचारत होते कॅमेरा ॲडजस्ट आहे ना बरोबर म्हणून तो आलेला खरं तर. बाकी दुसरं काहीही नव्हतं. आणि आता इथं माझं फटाफट घड्या घालण्याचं काम इथं सुरू झालं होतं, कारण की मला अजून किचनमध्ये सुद्धा काम बाकी होतं आणि आजच्या स्वयंपाकात मात्र मी बनवली होती भेंडीची भाजी आणि चपाती, दुसरं काहीही नव्हतं. आणि आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. बाय.